नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक आणि तुम्ही पाहत आहात तुमचाच मित्र यूट्यूब चॅनल. आज आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलोय, जी गावातल्या अनेक तरुणांना सरकारी नोकरीची दारं उघडून देणारी आहे. बोलतोय आपण कोतवाल भरती 2025 अहिल्यानगर जिल्हा. चला आधी पाहूया कोतवाल म्हणजे नेमकं काय. गावात शांतता ठेवणं, पोलिसांना वेळेवर माहिती देणं, कोणते वादविवाद असतील ते लक्षात ठेवणं, गावात काय सुरू आहे यावर सतत लक्ष ठेवणं, ही सगळी जबाबदारी कोतवाल सांभाळतो. पूर्वीपासून चालत आलेलं हे पद आजही गावात अत्यंत गरजेचं मानलं जातं. आता थोडक्यात भरतीची माहिती बघूया. पदाचं नाव कोतवाल, जिल्हा अहिल्यानगर, एकूण जागा 158. भरती प्रक्रिया तालुका कार्यालयाच्या माध्यमातून होणार आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 जुलै. पात्रता काय लागते? फक्त 4थी पास असलं तरी चालतं, पण तुम्ही स्थानिक रहिवासी असायलाच पाहिजे आणि वय हवं 18 ते 40 वर्षादरम्यान. मागास प्रवर्गासाठी वयोमर्यादेत थोडी सवलतही आहे. निवड प्रक्रिया खूप सोपी आहे. एक लेखी परीक्षा होईल, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि मग स्थानिक प्रशासनाची मान्यता लागेल. पगाराबद्दल बोलायचं झालं तर महिन्याला जवळपास 15,000 ते 25,000 रुपये, काही ठिकाणी सरकारी भत्तेसुद्धा लागू होतात. चला आता पाहूया कोणत्या तालुक्याला किती जागा आहेत. पाथर्डीला 13, संगमनेरला 16, श्रीरामपूरला 8, शेवगावला 7, श्रीगोंद्यात 20, राहात्यात 7, राहुरीला 12, पारनेरला 21, जामखेडला 6, नेवासाला 10, कोपरगावला 10, अहिल्यानगर आणि कर्जत या दोघांनाही 14 जागा, म्हणजे एकूण जागा होतात 158. आता महत्त्वाचा मुद्दा, अर्ज कसा करायचा. प्रत्येक तालुक्याची जाहिरात वेगळी असते, त्यामुळे संबंधित कार्यालयाची किंवा त्यांच्या वेबसाईटची माहिती घ्या. काही ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरायचा असतो, तर काही ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरून कार्यालयात जमा करावा लागतो. म्हणून आधी योग्य ती माहिती मिळवा आणि मग अर्ज करा. निष्कर्ष सांगायचं झालं तर ही एक सोपी पण सरकारी संधी आहे, जिथं फार मोठं शिक्षण लागत नाही, पण सरकारी नोकरीची चांगली सुरुवात मिळते. पात्र असाल तर अर्ज नक्की करा आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, तुमचाच मित्र या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.